वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा EVS पार्ट 1 म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 हा जो सब्जेक्ट आहे यातला हा जो 7th चॅप्टर आहे, लेट्स सॉल्व आवर ओन प्रॉब्लेम्स. आपणच आपल्या समस्या सोडवू या चॅप्टरचा कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट्स, याच्या आधीचे जे चॅप्टर्स आहेत या चॅप्टर्सचे जे एक्सरसाइज आहेत हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. सो हा जो व्हिडिओ आहे हा एंडपर्यंत नक्की बघा. तसेच आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. सो लेट्स स्टार्ट टू दिस एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स म्हणजेच रिकाम्या जागा भरा. तर या टाईपचे हे जे क्वेश्चन आहेत 1 मार्क्ससाठी हे एक्झाममध्ये विचारले जातात. सो इन दॅट क्वेश्चन ए, टर्निंग अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम्स मेक्स देम. अँड द आन्सर इज टर्निंग अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम्स मेक्स देम वर्स. म्हणजेच जे प्रॉब्लेम्स आहेत आपण काय म्हणतो त्याला समस्या. या समस्यांच्याकडे जर आपण डोळे झाकपणा केला तर ते प्रॉब्लेम्स किंवा त्या समस्या अधिक तीव्र होतात. वर्स म्हणजे काय? तीव्र होतात. Then B, it is important to be able to identify. तर C, the answer, it is important to be able to identify issues. Issues म्हणजे समस्या. तर काय समस्या आहे हे ओळखणे सुद्धा महत्त्वाचे आहे. Then students, second question, answer in one sentence. एका वाक्यात उत्तरे लिहा. तर या टाइप मधले जे क्वेश्चन आहेत हे सुद्धा फॉर 1 मार्क्स क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. सी द क्वेश्चन ए, व्हॉट इज मेंट बाय इश्यू इन अ सिविक लाईफ. ओके, म्हणजेच सामाजिक समस्या म्हणजे काय हा प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज मीन बाय इश्यूज इन अ सिविक लाईफ. सामाजिक समस्या म्हणजे काय? सी द आन्सर, द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय पीपल इन सिटीज अँड विलेजेस आर कॉल्ड इश्यूज इन अ सिविक लाईफ. तर शहरामध्ये राहणारे किंवा खेड्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना ज्या प्रॉब्लेम्सला किंवा समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यांना सामाजिक समस्या असं म्हटलं जातं. सिविक लाईफ, इश्यूज इन अ सिविक लाईफ. ओके, सो नेक्स्ट बी, हाऊ कॅन प्रॉब्लेम्स इन सिविक लाईफ बी सॉल्व्ड. तर सामाजिक समस्या ह्या कशा प्रकारे सोडवल्या जातात. And the answer, problems in a civic life can be solved through everyone's effort and cooperation. तर प्रत्येकाचे श्रम किंवा प्रत्येकाची त्याच्यामध्ये भागीदारी आणि कोऑपरेशन म्हणजे एकमेकाच्या सहकार्याने ही सामाजिक समस्या ज्या आहेत ह्या आपण सॉल्व्ह करू शकतो. Then C question, name the great personalities that stressed the importance of cleanliness. तर अशा काही व्यक्ती आहेत की त्यांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेले आहे. तर त्या व्यक्तींची नावं विचारलेली आहेत. अँड द आन्सर इज संत गाडगे बाबा अँड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आर द 2 ग्रेट पर्सनॅलिटीज दॅट स्ट्रेस्ड द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस. यांनी आपल्याला संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. नेक्स्ट वन इज द थर्ड क्वेश्चन. सो बिफोर दॅट, तर जर स्टुडंट तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला इतर कोणता एक्सरसाइज, इतर विषयांचे जे एक्सरसाइज आहेत त्यातला कोणता हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. सो थर्ड क्वेश्चन, आन्सर इन अ शॉर्ट्स म्हणजेच थोडक्यात उत्तरे लिहा. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन ए, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ क्लिनिंग द विलेज थ्रू श्रमदान.
म्हणजेच श्रमदान ही जी कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे ती आपल्याला स्पष्ट करण्यास सांगितलेली आहे. So see the answer. Point first. The people of Kudawadi village in Osmanabad district cleaned their village through Shramadhan or voluntary contribution of a labor. तर उस्मानाबादमध्ये एक कुडूवाडी म्हणून खेडेगाव आहे. या खेडेगावामधल्या लोकांनी एकत्र येऊन त्यांचं जे गाव आहे हे स्वच्छ केलेलं आहे. दे डिसाइडेड दॅट एव्हरीवन शुड हेल्प इन द क्लिनिंग ऑफ द विलेज. प्रत्येकानं म्हणजे त्यांनी असं ठरवलं की प्रत्येकजण येईल आणि आपलं गाव हे त्यांच्या त्यांच्या परीने ते स्वच्छ करेल. देन थर्ड पॉईंट काय आहे? फर्स्ट, द वेस्ट वॉटर वॉज डेल्ट विथ. म्हणजे वेस्ट वॉटर सांडपाणी जे आहे या सांडपाण्याची त्यांनी व्यवस्थित विल्हेवाट लावली. देन नेक्स्ट, द गार्बेज वॉज युज्ड टू मेक मॅन्युअर युझिंग अ वर्मिकल्चर. तर जो कचरा आहे या कचऱ्याचं सुद्धा त्यांनी विल्हेवाट व्यवस्थित लावली. अ टॉयलेट वॉज बिल्ट इन अ ईच हाऊस. म्हणजे स्वच्छतागृह हे प्रत्येक घरामध्ये असले पाहिजेत. सो अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन आपलं गाव स्वच्छ करणे यालाच श्रमदान असं म्हटलं जातं. देन बी क्वेश्चन, हाऊ कॅन अ सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर पीस बाय क्रिएटेड. तर शांततेचे वातावरण कसे निर्माण करता येतील, पर्यावरणामध्ये शांततेचे वातावरण कसे निर्माण करता येईल. सो सी द आन्सर. पॉईंट फर्स्ट, फॉर अ सोसायटी टू बी पीसफुल. म्हणजे आपली वसाहत आहे किंवा आपली सोसायटी आहे ती शांततेमध्ये राहण्यासाठी द बेसिक नीड्स ऑफ ऑल इट्स सेक्शन्स नीड टू बी मीट. तर त्याच्यामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत किंवा जो प्रत्येकजण आहे त्याच्या बेसिक ज्या नीड्स आहेत, गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. देन नेक्स्ट वन, इच पर्सन मस्ट गेट अ नेसेसरी सिक्युरिटी. तर त्यामधल्या आपल्या सोसायटीमधल्या प्रत्येक जणाला त्याची जी सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे सिक्युरिटी, तर सिक्युरिटी सुद्धा मिळाली पाहिजे. अँड थर्ड वन, द एक्सप्लॉयटेशन इन अ सोसायटी मस्ट स्टॉप. इनइक्वॅलिटी मस्ट डिक्रीज. तर भेदभाव जो आहे किंवा विषमता जी आहे, गरीब श्रीमंत उच्च नीच, ही जी इनइक्वॅलिटी आहे ही सगळ्यात पहिल्यांदा कमी झाली पाहिजे. तरच आपण शांततेसाठी पूरक असे वातावरण निर्माण करू शकतो. देन नेक्स्ट पॉईंट त्यांनी काय सांगितलेलं आहे, एव्हरीवन मस्ट हॅव द राईट टू पार्टिसिपेट इन अ पब्लिक लाईफ. तर सामाजिक काही कार्य असतात, समारंभ असतात, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला पार्टिसिपेट होता आलं पाहिजे. त्याला प्रत्येकाला हक्क असला पाहिजे पार्टिसिपेट होण्याचा, ना की फक्त श्रीमंतांच्या मुलांना गरिबाच्या मुलांना पार्टिसिपेट होता येणार नाही असा भेदभाव नसला पाहिजे. तर आपण शांततेसाठी पूरक वातावरण निर्माण करू शकतो. देन नेक्स्ट पॉईंट, by learning the importance of a peace and by using a peaceful methods, we can create a peaceful environment in our family, in a school or in a community. तर प्रत्येकालाच शांततेचे महत्त्व हे समजावून सांगितले पाहिजे किंवा त्यासाठी ज्या पीसफुल मेथड्स आहेत त्या वापरल्या पाहिजेत प्रत्येकाने. तरच आपण वी कॅन क्रिएट अ पीसफुल एन्व्हायरमेंट इन अवर कम्युनिटी और इन अवर फॅमिली और इन अवर स्कूल. ओके, सो अशा प्रकारे आपण याचा आन्सर दिला आहे. Then next one is the fourth question. What will you do in the following situation? तर त्यांनी काही सिच्युएशन दिलेले आहेत, काही प्रसंग दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे बिहेव कराल किंवा तुम्ही काय कराल हे विचारलं आहे. सो चला काही सिच्युएशन्स दिले आहेत बघा. द क्लास लीडर विशेष टू मेंटेन क्विट इन द क्लासरूम. तर क्लास लीडर किंवा आपण त्याला सेक्रेटरी म्हणतो. आता क्लासरूममध्ये टीचर नाही आहेत आणि त्यावेळेला सगळ्या मुलांचा दंगा चालू आहे आणि आपला जो क्लास लीडर आहे त्याला आपला जो क्लासरूम आहे हा शांत करायचा आहे. तर त्यावेळेला त्या प्रसंगी तुम्ही त्या क्लास लीडरला काय मदत कराल असं विचारलं आहे. सो द आन्सर इज
वी मस्ट लिसन अँड ओबे द क्लास लीडर. तर तो जो क्लास लीडर आहे, आपण त्याला क्लास सेक्रेटरी असं म्हणतो. तर त्याचं जे काही मत आहे किंवा तो जे काही सांगत आहे, तो जो आज्ञा देत आहे ते ऐकेन किंवा पाळेन. इफ ऑल स्टुडंट ऑनेस्टली ओबे देन इट विल बी इझी टू मेंटेन डिसिप्लिन इन द क्लासरूम. सगळ्या मुलांनी प्रामाणिकपणे त्याचं ऐकलं तर काय होणार, क्लासरूममध्ये डिसिप्लिन मेंटेन होणार. किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की आपण बाकीच्या तो जो आपला क्लास लीडर आहे, जो आपला क्लासरूम मेंटेन ठेवत आहे, शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर सर्व मुलांना आपण आवाहन करू शकतो की शांत बसा. आणि जी मुलं गोंधळ घालत आहेत त्यांना सुद्धा आपण एका वेगळ्या कामामध्ये किंवा वेगळा अभ्यास देऊ शकतो. तसेच जर नाहीच ऐकलं तर आपण काय करू शकतो, इतर जे कोणी शिक्षक आहेत त्यांना बोलवून आपण आपल्या क्लास लीडरला मदत करू शकतो. Okay, then the B question. For some unavoidable reason, the maths teacher is unable to attend class today. म्हणजेच सम अनअवॉइडेबल रिझन, काहीतरी असं अपरिहार्य कारण आहे की त्या कारणामुळे आपले जे गणिताचे टीचर आहे त्या वर्गामध्ये येऊ शकणार नाही. तर त्यावेळेला आपण काय करणार, तर त्या सिच्युएशनला आपण काय करू शकतो, वी मस्ट टेक द अपर हँड ऑफ द फ्री टाइम अवेलेबल अँड quickly do our homework or read some textbook and prepare for the class or simply practice difficult maths sum. तर आपण शांत बसून जो आपला होमवर्क आहे इतर विषयांचा दिलेला तो पूर्ण करू शकतो, किंवा इतर जे काही आपल्या विषयाचे बुक्स आहेत ते रीड करू शकतो, किंवा म्हणजे डिफिकल्ट मॅथ्सचे सम्स आहेत ते सुद्धा आपण त्याचे सोडवून त्याचे प्रॅक्टिस करू शकतो. किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो की काही गणिताचे कोडी असतात, ती कोडी सुद्धा आपण सर्वांना घालून ते सोडवण्यासाठी सांगू शकतो. ओके, तर आपण या प्रसंगी असं करू शकतो. देन क्वेश्चन सी, ड्युरिंग अ मॅच अ डिस्प्यूट हॅज अरायझन बिटवीन द टू टीम्स ऑन द प्लेग्राउंड. तर खेळाच्या मैदानावरती दोन टीम आहेत आणि मॅचच्या दरम्यान त्यांच्यामध्ये काहीतरी वादविवाद निर्माण झाला आहे. तर त्यावेळेला आपण काय करेन, सी द आन्सर. इफ यू आर अ स्पेक्टॅक्टर वी मस्ट मेंटेन पीस बाय कीपिंग क्विट अँड नॉट टेकिंग साईड. तर त्या ठिकाणी आपण शांतता निर्माण केली पाहिजे, कोणाचीही एकाची बाजू न घेता. If you are a participant, you must be obedient and let the free coach or teacher clear the misunderstanding. ओके, तर आपण त्या ठिकाणी शांतता निर्माण करू शकूया, कोणाची एका टीमची बाजू न घेता. जर आपण त्या ठिकाणी स्पेक्टॅक्टर असेल तर, आणि जर आपण त्याच्यामधलं एखादा पार्टिसिपेंट असेल तर काय करणार, तर आपण शांत बसणार एखादे कोच येईपर्यंत किंवा एखादे टीचर येईपर्यंत, त्यांच्यातलं मिसअंडरस्टँडिंग दूर होईपर्यंत आपण शांत बसू शकतो किंवा त्यांची आज्ञा पाळू शकतो. सो स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला या चॅप्टरचा एक्सरसाइज सुद्धा संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू, बाय बाय.